ओके. मी जेव्हा हे घर घेतलं तेव्हा लोकेशन वाईज आणि ह्या फ्लॅटच्या डिझाईन वाईज मला खूप युनिक असं कोणीतरी करणारं हवं होतं. टिपिकल डिझायनिंग किंवा म्हणजे आता आपण जे प्रत्येक फ्लॅटमध्ये घेतो मोनोटोनस डिझाईन ते नको होतं. सो आम्ही बघत असताना घे भरारीवर मी रुचिताच्या काही क्लिप्स बघितल्या आणि फोटोज बघितले तिने केलेल्या कामाचे. सो मी तिच्या पेजवर गेले आणि तिने केलेलं काम मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला दोघांना पण ते जास्त खूप अपील झालं आम्हाला ते. डिझाईन वाईज, कलर स्कीम वाईज हे खूपच आवडलं आम्हाला. खूप क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं जे आपल्याला हवं असतं आपलं घर करताना ते 100% तिच्या कामात होतं. सो आम्ही तिला अप्रोच झालो आणि तिला भेटल्यानंतर आम्ही असं ठरवलं की हिलाच काम द्यायचं. दॅट्स इट. कारण पहिल्याच भेटीत तिच्या बोलण्यातला जो प्रामाणिकपणा जो जाणवला, किंवा ऑथेंटिक परफेक्ट चॉईस, योग्य गोष्ट सांगणं किंवा क्लायंटच्या काय अपेक्षा आहेत हे विचारात घेऊन मग त्याच्यानुसार ॲक्ट होणं हे अगदी पहिल्या भेटीपासून झालं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर. कारण आम्ही असंच ऐकलेलं आहे की इंटेरियरवाला येतो आणि घराची वाट लावून जातो, तर तसं आम्हाला घर झाल्यानंतर सुद्धा कधी वाटलेलं नाही. वी आर व्हेरी मच हॅपी. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की लिसन टू अंडरस्टँड नॉट फॉर रिप्लाय, तर तिचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं होतं. म्हणजे तिला आम्हाला काय हवंय हे तिला ऐकायचं होतं आणि त्याप्रमाणे अप्लाय करायचं होतं. ही आम्हाला तिच्यातली एकदम ट्रिमेंडस पॉझिटिव्ह गोष्ट वाटली. त्यामुळे आम्ही 100% रुचिकाला प्रिफर केलं. एक तर पहिली गोष्ट, आम्ही जेव्हा हे काम करायचं ठरवलं तेव्हा 3 गोष्टी आम्ही रुचिकाला बोललो होतो की एक तर पहिली गोष्ट, माझा मुलगा इंग्लंडला होता तर तो येणार होता तेव्हा आम्हाला त्याला ते सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे 2 महिन्यात आम्हाला काम होणं अपेक्षित होतं. आणि दुसरी गोष्ट, युनिक आणि अतिशय छान काहीतरी वेगळं व्हावं. आणि हे आमचं सेकंड होम आहे त्यामुळे आम्ही इथे खूपदा राहत नाही, तर त्याचा मेंटेनन्स आम्हाला खूप करावा लागू नये. ह्या सगळ्या गोष्टीत बसणारं जे आहे ते काम आम्हाला करून घेण्यात येईल आणि ते 100% व्यवस्थित. आणि आम्हाला खूप वेळा इथे येऊन बघावं लागलं नाही. खूप वेळा काम कसं चाललंय हे आम्हाला कधीच येऊन कसं चाललंय काय, कारण की त्या बाबतीत तिने खूप व्यवस्थित काळजी घेतली. आणि बेसिकली दुसरी गोष्ट, आता या एरियात घर घेतल्यानंतर आपण काही एक बजेट ठरवलेलं असतं घरासाठी, इंटेरियरसाठी. ऑलवेज आम्ही बऱ्याच लोकांकडनं हे ऐकलेलं होतं की इंटेरियरचं बजेट तुम्ही ठरवलं तर गुणिले 2 किंवा गुणिले 3 असं बजेट डोक्यात ठेवत जा. पण तसं एकंदर रुचिकाला भेटल्यानंतर असं वाटलं नाही की तिला ऑथेंटिसिटीने आम्ही सांगितलं की आमचं बजेट एक्स एवढं बजेट आहे आणि तिने मॅक्झिमम प्रयत्न करून त्याच्या आत ते बसवलेलं आहे. तिने ते डोक्यात ठेवून सगळं काम केलेलं आहे. हे खूप ॲप्रिशिएट करणारी गोष्ट आहे. कारण हा सगळ्यात शेवटचा पार्ट येतो, इंटेरियर. घर घ्यायला लोकांकडे पैसे असतात पण इंटेरियरला नेमकं माणूस पाठीमागं सरकतो आणि मग बऱ्याचशा गोष्टी शिल्लक राहतात. तसं आमच्या बाबतीत नाही झालं. एक तर बेसिकली तिने जे काम केलं किंवा तिच्या टीमनी जे काम केलं ते इतकं सफाईदार होतं, इतकं सुंदर होतं. ते आता हे आमचं साधारण 5वं घर असेल हे आमचं. तर ह्या 5ही घरामध्ये आम्ही इंटिरियर केलेलं आहे आणि ते इक्वली सुंदर केलेलं आहे. पण ह्या घरात आम्हाला जो फरक जाणवला तो कामाची सफाई अतिशय उत्तम. आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट काम झाल्यानंतर आम्हाला वाटलं की ही गोष्ट अजून व्हायला हवी होती, तर बुवा की आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये तिला काही कपाट करायला सांगितलं होतं एक छोटंसं ट्रॉलीजच्या बरोबर. तर ते तिथे बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथे कपाट नाही पाहिजे, इथे ट्रॉलीज जास्ती सोयीची आहे. तर आम्ही तिला हे सांगितल्यानंतर विदिन नो मिनिट तिने ते ॲक्सेप्ट केलं. तिचा माणूस बोलवला आणि ते लगेच तिने आम्हाला तिथल्या तिथेच त्याच दिवशी ते काम तिने मला करून दिलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही बारामतीला असायचो, काम पुण्यात चाललेलं असायचं, पण प्रत्येक गोष्ट करताना ती मला फोनवर माझ्याशी बोलायची, सरांशी बोलायची, आम्हाला व्हिडिओ कॉल करून ती दाखवायची की हे असं असं काम चाललं आहे मॅडम, तुम्ही ओके आहात का. मग हे करताना आपल्याला हे प्रॉब्लेम्स पॉझिटिव्हली येऊ शकतात किंवा निगेटिव्हली, हे ती आमच्याशी डिस्कस करून आमच्याकडनं ओके घेऊन मग ती ते काम करायची. सो आम्हाला खरंच आम्ही त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दरवेळेला इथे येऊन बघू शकत नव्हतो, पण आम्हाला एकदाही काम झाल्यावर असं वाटलं नाही की इथे हे असं नको होतं. रादर 1 वर्ष आम्ही इथे राहतोय, येऊन जाऊनच असतो ऑफकोर्स, पण आम्हाला
आफ्टर म्हणजे कम्प्लिशन जे काही आपल्या कंप्लेंट्स असतात त्या झिरो आहेत. काही काही गोष्टी ना आपण घेतल्यानंतर किंवा केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की युजर फ्रेंडली नाही आहे, त्यार मी हे उगीच घेतलं. हे एक फिलिंग बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आजकाल बऱ्याचशा गॅडगेट्स आपण घेतो किंवा असंख्य गोष्टी वापरायला फर्निचरमध्ये सो आपल्याला कुठेतरी आपण पाहिलेलं असतं, इमॅजिन केलेलं असतं, ती गोष्ट आपण घरात इंटेरियरला करतो आणि नंतर लक्षात येतं की ह्याची मला अडचण होती आहे. पण बेसिकली तसं अजिबात जाणवलं नाही. मला एक आवर्जून आठवतं आहे की आत्ता तुम्ही वर लाईट्स पाहता आहात, तर फॉल सिलिंग करायचं आहे. मी प्रचंड अगेन्स्ट फॉल सिलिंग, प्रचंड की माझं एक बारामतीत घर आहे, बंगला, त्याच्यामध्ये आपण हाईट मुद्दामून जास्त घेतली, हाईट जास्त ठेवली की छान वाटतं आणि परत फॉल सिलिंग करून आपणच पैसे खर्च करून हाईट कमी करणं हे मला अजिबात मनाला पटत नव्हतं आणि मी तिला स्ट्रॉंगली विरोध केला होता. पण तिने छानपैकी मला बसून कागदावर कन्व्हिन्स केलं की आपल्याला फॉल सिलिंग उंची कमी करण्यासाठी नाही तर लाईट कसा प्रॉपर पडतो, त्याने तुम्हाला लाईटचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, तुम्ही वाचन करत असाल, तुम्ही एखादी गोष्ट पाहत असाल, तुम्ही जर का गप्पा मारत असाल तर त्या दृष्टीने तुम्हाला कसं योग्य आहे हे मला इतकं प्रॉपर की मी तिने कन्व्हिन्स केल्यानंतर एका क्षणात म्हणलं मला मान्य आहे. आणि त्याही वरती तिने प्रश्न विचारला की नक्की तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का, बघा तुम्हाला हे करायचंय का. आणि आम्ही टोटली कन्व्हिन्स्ड होतो. ही गोष्ट, अशा गोष्टी बेसिकली खूप कमी इंटेरियरवाले करतात, कारण हे नाही विचारलं जात जनरली. मला वाटलं, मी केलं, विषय संपला असं नाही हे जाणवलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि अत्यंत युजर फ्रेंडली झालेलं आहे सगळं जे काही केलं आहे ते. कुठेही अडचण येत नाही वापरताना किंवा क्वालिटीमध्ये सुद्धा कुठेही कॉम्प्रोमाइज नाही काही केलं. म्हणजे बारामतीला आहे काय फरक पडतोय, काय कळणार आहे, वरनं एकदा फोरमाय केला, तसं अजिबात नाही केलं. इतकं सुंदर सुपिरियर काम झालंय ना की हॅट्स ऑफ इट. म्हणजे खूप छान. म्हणजे आम्ही ठरवलं तरी अशी कंप्लेंट नाही आहे आमच्याकडे की आपण तिच्या कामाविषयी करूया. सो थँक्स टू हर. हां, सगळ्यात महत्त्वाचा मला हा प्रश्न खूप आवडला. मला बोलायचंच आहे ह्या प्रश्नावर. ह्या तुमच्या स्टुडिओविषयी मला असं सांगायचं की तुम्ही इंटिरियरमध्ये काम करता. सो तुम्ही काम करताना तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करता, तुमचं ॲट ए टाईम बरेच कामं चालू असतात, बऱ्याच साईट्स चालू असतात. तर मी पहिल्यापासून मला असं वाटतं की इंटिरियरवाला काम करतो त्याच्या चॉईसनी, त्याच्या चॉईसच्या घरात आपण राहतो असं होतं. पण असं आम्हाला ह्या वेळेला वाटलं नाही. आम्हाला ह्या वेळेला असं वाटत होतं की आम्ही ठरवलेल्या आमच्या कल्पनातल्या आणि आमच्या डिझाईनमधल्या तयार झालेल्या घरामध्ये आम्ही राहतोय. हे आम्हाला इन्सेप्शन स्टुडिओचं रिमार्केबल क्रेडिट वाटतं. अगदी हा जनरल सगळ्यांचा अनुभव. आम्ही जेव्हा पुण्यात घर घेतल्यानंतर आम्ही आमचे कोण रिलेटिव्स, मित्रमंडळी यांना थोडंसं विचारलं की तुमचं काम कोणी केलं, तुमचं काम कोणी केलं. तर प्रत्येक वेळेस हेच लक्षात आलं प्रत्येकाकडनं की आम्ही काम ह्यांच्याकडनं केलं, रिनाऊंड आहेत, पण आम्हाला जे पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा नको त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नाही म्हणजे मग ते खूपच जड झालं आम्हाला. तसं रुचिकाच्या बाबतीत नाही झालं. म्हणजे तुमच्या कंपनीच्या बाबतीत हा जाणवला नाही मुद्दा. जे क्लायंटला पाहिजे, जे समोरच्या व्यक्तीला त्याचं घर जसं असावं स्वप्नातलं घर तसं ती डिझाईन करते आणि तसं ती बनवते. त्यामुळं असं नाही वाटत आहे की आम्ही रुचिकाने तयार केलेल्या घरात राहत आहोत. असं वाटतं की आम्हीच तयार केलेल्या आमच्या घरात राहत आहोत. ते फिलिंग खूप छान असतं, चांगलं असतं, आल्हाददायक फिलिंग येते आपलं. ते आम्हाला रुचिकामुळे मिळालं. दुसऱ्या कोणाकडनं मिळालं असतं की नाही शंका आहे. ते आम्हाला रुचिकाकडनं मिळालं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हां, तर क्रिएटिव्ह गोष्टी नॅचरली ही सांगू शकते, कारण ही जास्त क्रिएटिव्ह आहे त्याच्यामुळे ती सांगू शकते या बाबतीत. नाही, डिझायनिंगमध्ये तर ठीक आहे, म्हणजे प्रश्नच नाही. आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनिंग काम रुचिकाच बेस्ट करू शकते, प्रश्नच नाही. पण अशा ज्या काम केलेलं आहे त्याच्या सौंदर्यात अजून भर घालणाऱ्या किंवा अजून काही आर्टिफॅक्ट्स म्हणा किंवा डेकोरेशन पार्टमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्या तिने ॲडिशनल एक सर्व्हिस म्हणून चालू केली
तर लोकांना त्याचा खूप, कारण काही काही छोट्याच गोष्टी असतात पण त्या ठेवल्या तर अजून त्या कोपऱ्याचं किंवा त्या टेबलचं किंवा त्या बेडरूमचं एक काढलेल्या पंक्चर्सचं एक सौंदर्यामध्ये अजून उठाव येऊ शकतो. अशा आर्टिफॅक्ट्स म्हणा किंवा अशा डिझायनिंगच्या अजून छोट्या छोट्या आयडियाज, छोट्या छोट्या गोष्टी तिने वाढवाव्यात. ज्याचा म्हणजे मला स्वतःला आवड आहे त्यामुळे मी खूप ह्या गोष्टी करतच असते. पण काही जणांना पैसे खर्च करायची तयारी असते पण त्यांना म्हणजे ते योग्य चॉईस करता येत नाही किंवा त्यांचा तो पॅटर्न नसेल सिलेक्ट करण्याचा. पण त्यांच्यासाठी तिने असं केलं तर ती जे काम करते तो नंतर अजून उठाव त्या कामाचा येऊ शकतो त्या छोट्या गोष्टींनी, असं माझं सजेशन आहे. तर तुम्ही आताच आपण बसतो इथे, वरच्या बाजूला एक हे आहे, ते ऑलरेडी हिने डोक्यात प्लॅन केलेलं होतं की हा जो काही सोफा जो आम्ही पाहिलेला होता रुचिकाने दाखवल्यानंतर, मग या वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचं आहे आणि मग ते कुठे मिळेल काय मिळेल ते शोधून. आता बेसिकली लोक थोडंसं ना हे करत नाहीत, हिला स्वतःला इंटरेस्ट आहे म्हणून ही करते. पण तसं रुचिकाने जर का हे सजेस्ट केलं, आम्ही हे रुचिकालाही पाठवलं होतं की आम्ही हे घ्यायचं म्हणतोय तर तुला ओके वाटतंय का, किंवा तुमच्या लेफ्ट हँडला असलेलं एक घड्याळ आहे तर ते सुद्धा आपण मुद्दामून इथं या रूमचं सौंदर्य वाढावं, या जागेचं सौंदर्य वाढावं म्हणून आपण हे केलं होतं. का अशा गोष्टी ना आम्ही तिला विचारून पुढं आम्ही सरकलो. तर तिला त्यातलं नॉलेज आहे तर ते तिने सजेस्ट करावं, तिने ते अवेलेबल करून द्यावं लोकांना, किंवा ती एक छोटी ब्रांच चालू करावी. त्याचा एक बऱ्यापैकी फायदा होऊ शकेल आणि लोकांनाही होऊ शकेल. म्हणजे आता इथे समोर जो वॉलपेपर लावलाय हा अकॉर्डिंग टू ऑल डिझाईन आणि असा आहे, पण हा जर इथे हा वॉलपेपर चुकीचा लागला असता तर सगळ्याची गंमत गेली असती. तर तो जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तिला बिंग इंटिरियर डिझायनर म्हणून तो प्रत्येकाला असतो असं नाही. तो जर चुकला तर, किंवा एखादा छोटा आर्टिफॅक्ट लावताना तिने खूप हे सगळं मला डिझाईन करून दिलंय पण माझ्या मागचा जो हा वॉल हे आहे तर तो जर चुकीचा असेल तर आर्टिफॅक्ट हे जर चुकीचं असेल तर सगळ्याची हे जाईल. अशा गोष्टी तिने कराव्यात असं मला वाटतं. आम्ही डे 1ला जेव्हा रुचिकाशी बोललो त्यावेळेला आम्ही डे 1लाच तिला म्हणलं की आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 महिन्यात आमचा मुलगा 15 दिवसासाठी इंडियात येतोय तर त्याला आम्हाला हे सरप्राईज द्यायचं आहे. तर त्यावेळेला ते तयार व्हायला हवं. तर ते 2 महिने एवढ्या मोठ्या घरासाठी खूप छोटा पिरियड होता. 3 BHKचा हा आमचा हे होता. त्याच्यामध्येच सुट्ट्या येत होत्या, क्रिसमस हॉलिडेज होत्या, दिवाळी वेकेशन आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की होईल की नाही, वी आर नॉट शुअर. पण आम्ही तिला म्हणलं होतं की हे असं व्हावं. पण तिच्या ज्या काही एजन्सीज होत्या किंवा तिने जे मधले कोऑर्डिनेटर होते जे सगळ्या गोष्टी लाईंड अप करणारे किंवा तुमचे सुतार मला जे होते ते इतकी सगळी टीम इतकी बेस्ट होती ना. लास्ट मिनिट आम्हाला एक प्रॉब्लेम आला की कलर करणारे जे होते ते रुचिकाच करणार असं होतं पण आमचे बिल्डर आम्हाला एक करून देणार होते. मग मला असं वाटलं की ते करून देणार आहेत तर कशाला ना. पण लास्ट मिनिट आमच्याकडे काय झालं की जे तेव्हा कलर करायला आले त्यावेळेला आम्ही पाहिलं की हे सगळं इंटिरियर झालेलं आहे पण ते कुठल्याच गोष्टीची काळजी घेत नाही आहेत. त्यांना फक्त आपल्याला कलर करून द्यायचं आहे एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. सो त्यांचा एकच दिवसात आम्ही पाहिलं की त्यांचा इतका निग्लिजन्स की आम्ही म्हणलं की नाहीच. म्हणजे इतकं छान, म्हणजे त्यांनी कलरमध्ये हे करून जर आमच्या फर्निचरची वाट लावली तर आम्हाला खूपच. मग आम्ही तिला एकदम पॅनिक होऊन फोन केला तर ती म्हणाली मॅडम काही काळजी करू नका आपण करू. पण मी तिला म्हणलं अगो पण माझा हा प्रश्न परत शेवटी त्या वेळात बसवणं हाही होता. पण तिने ते लगेच तिच्या पेंटिंग एजन्सीशी ती बोलली, त्या माणसानी ते सगळं केलं किंवा लास्ट काय जे फिनिशिंग होतं ते त्यांच्या कार्पेंटर ह्या सगळ्या टीमनी ते स्वतःचं काम असल्यासारखं तेवढ्या टार्गेटेड टायमिंगमध्ये ते इतकं दी बेस्ट केलं आणि 2 दिवस आधी आम्हाला की हँडओव्हर पण केली विदाऊट अ सिंगल कंप्लेंट. त्यामुळे आम्ही म्हणजे म्हणूच शकत नाही की
म्हणजे जेवढं 100% तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे रुचिकाच्या डिझायनिंगचं, ते इम्प्लिमेंट करण्याचं, तसंच तिच्या एंटायर टीमचं पण क्रेडिट आहे हे. 100%. कारण हे टीम वर्क आहे शेवटी. टीम वर्क आहे. सगळेच इलेक्ट्रिशियन असतील तिचे, किंवा तिचं पेंटिंगवाला माणूस असेल, किंवा सुतार तर काय त्यांचे अगदी सॉफ्ट स्पोकन आणि अतिशय उत्तम सुपिरियर काम करणारी ही तिची एंटायर टीम अतिशय उत्कृष्ट होती. त्यामुळे ऑल गुड यू रुचिका अँड द एंटायर टीम इन्सेप्शन स्टुडिओ. आम्हाला खूप 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 सुंदर घर आम्हाला नटवून दिलंस आणि तिथे राहण्याचं समाधान आम्ही आजही 1 वर्ष झालं तरीसुद्धा आम्ही नव्या घरात राहण्याचाच आनंद घेतोय. आणि आलेल्या आमच्या घरात प्रत्येक माणूस बघून इतकं सुंदर घर, पॉझिटिव्ह, प्रेझेंटेबल, आणि आम्हाला आमचं हक्काचं घर आमच्याच कल्पनेत बसवून दिल्याबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं, लास्ट बट नॉट लीस्ट, ॲक्च्युली जेव्हा आपण एखाद्या इंटिरियरचं काम करतो, घरातल्या ह्याचं काम करतो, तेव्हा शेवटी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आता आपल्याला ते घर आवरायचं. आणि आमच्या बाबतीत असं झालं की इतके कट वेळेत ह्या गोष्टी बसवल्या की आता ते स्वच्छतेला आम्हाला किती वेळ लागणार. आणि ज्या वेळेला आम्हाला किल्ली हँडओव्हर करणार होती तेव्हा आम्ही संध्याकाळी आलो की आता आपल्याला हे पोझिशन मिळणार आहे सगळं हे करून. त्यावेळेला आमचे सगळे टॉयलेट्स, आमच्या सगळ्या पूर्ण बेडरूममधलं फर्निचर आणि सगळं डीप क्लीन करून तिने दिलं होतं. लिटरली सगळ्या भिंती, फर्निचर, त्याच्यानंतर ओटा, सगळे ड्रॉर्स, कबर्ड्स सगळे, आणि इवन सगळे टॉयलेट्स, कमोड्स, सगळं इतकं क्लीन होतं ना की इथे काम झालंय की नाही हा खरंच आम्हाला प्रश्न पडला. हा सगळ्यात दी बेस्ट पार्ट आहे ह्या कामाचा. तो मुकुटावरचा खरा तुरा आहे तो, की जेव्हा तुम्ही हँड ओव्हर करता तेव्हा ऑलवेज प्रत्येक वेळेस आल्यानंतर ते जेव्हा पाहत होतो आम्ही तेव्हा इथं काहीतरी शिंतोडे उडलेले, इथं काहीतरी पडलेलं, तिथं काहीतरी पडलेलं, तिथं फरशीवर डाग पडलेला, तिथं घाण लागलेली, आणि ते पाहून अस्वस्थपणा यायचा की हे होणार का क्लीन असं. पण जेव्हा आम्हाला तिने सांगितलं की या दिवशी या, मी तुम्हाला किल्ली हँडओव्हर करेन, तर त्या दिवशी आम्ही आलो. आम्हाला किल्ली जेव्हा हँडओव्हर केली तेव्हा ते जस्ट लोक बाहेर पडले असं वाटलंच नाही. त्याच दिवशी नशिबाने तिचेच कोणतरी एक नवीन त्यांना काम मिळालेलं होतं रुचिकाला, म्हणून ते नेमके पुण्यात आलेले होते, कोल्हापूरचे कोणतरी क्लायंट होते आणि ते पाहायला आले, घर पाहायला आले आमचं. तुमचे एक जे साईट इंजिनियर किंवा तुम्ही साईट सुपरवायझर किंवा साईट इंटिरियर म्हणता, त्यांनी फोन करून विचारलं होतं की असं असं आम्ही आलो तर चालेल का. म्हणलं या काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा इथं आम्ही आलेलो होतो आणि आमच्या पाठोपाठ तर त्यांना असं वाटलंही नाही की ते म्हणले की हे कधी तुम्ही इकडे राहायला, असा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा म्हटलं नाही, अजून आत्ताच किल्ली ताब्यात घेतली. इतकं ते प्रॉपर पद्धतीने करून दिलं. आम्ही जसं कामाच्या बाबतीत आम्ही खूप खुश होतो तसं हे पण लास्ट मिनिट प्लेजंट सरप्राईज होतं आम्हाला. ते आम्हाला माहीत नव्हतं की रुचिका आम्हाला शेवटी पण इतकं स्वच्छ, क्लीन आणि नीट घर करून दिलं की आम्हाला असं वाटलंच नाही की याचं काम आज संपलंय आणि आम्ही आज रादर ते काम चालू असताना आम्ही म्हणायचं आता आपल्याला हे स्वच्छ करायला 2 दिवस जातील का 3 दिवस जातील. पण ते आम्हाला कीज हँडओव्हर करताना त्या लिटरली क्लीन आणि नीट होतं. इट वॉज अ ग्रेट प्लेजंट सरप्राईज फॉर अस. एकदम मस्त वाटलं. थँक्स टू यू रुचिका अँड ऑल ऑफ यू. थँक्यू. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. मला आत आल्यानंतर खूप आनंद झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक घर आणि घरपण जे असतं तो फील मला आला. आणि मी म्हणेन एक आयडियल सरप्राईज किंवा एक आयडियल बर्थडे गिफ्ट जसं असावं तसं हे होतं. मला आल्यावर असं वाटलंच नाही की मी बाहेर कुठेतरी आलो आहे, माझ्याच घरी आलो आहे आणि हे अरे वा ही गोष्ट आपण घेतली किंवा ही गोष्ट असावी असं ज्या गोष्टीला बघून वाटावं अशा सगळ्या गोष्टी या घरामध्ये होत्या. त्याच्यामुळे मी खूप खुश होतो आणि म्हणजे मला कळत नाही अजून काय कौतुक करावं. खूप आनंदी झालो मी आता आल्यावर. थँक्यू रुचिकाताई.